ओम नवराष्ट्र रक्षिणी दैत्यवर्धिनी तुळजा भवानी, तुळजा भवानी प्रथमता मुजर तुझ्या चरण। मूर्ती तुझ द्यावी कवन करण्यास जिजाऊ मातेचे गुण गाण्यास, जिजाऊ मातेचे गुण गाण्यास, जिजाऊ मातेचे गुण गाण्यास। जगदंबा दैवी अवतार जिजाऊ थोर राष्ट्राधार, 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 पाहुन यवनांच्या क्रूर कृत्यात पाळ करू दिले ऐसे पुनरा। राम ते राजा आले उदयास, राम ते राजा आले उदयास, राम ते राजा आले उदयास। महाराष्ट्र रक्षण्यासाठी, महाराष्ट्र रक्षण्यासाठी माय भगवती राहणी होती भवानी शिवबाची तलवार। करोनी यवनांचा संहार केला राष्ट्राचा तूच उद्धार, केला राष्ट्राचा तूच उद्धार, केला राष्ट्राचा तूच उद्धार। काय परिस्थिती होती तेव्हा? मराठ्यांच्या तलवारीला पाचशाही घाल, मराठ्यांच्या तलवारीला पाचशाही हात फिरला ती आपसात गोंधळ माजला ते शाही तेव्हा नाही देवळात कसं कसं लोकात निराशेचा काळ लोटला, जिजाऊंचा कंठ दाटला, महाराष्ट्र भूवरी यवनते झाली धुमाकूळ, आणि मग केला होता गुलम पाहुणी आई जाई होई व्याकुळ। त्या दरम्यान लहानपणी लग्न व्हायची, 13-14 वर्ष, 12-13 वर्षांचं वय असेल मासाहेबांना तोवर झाल्या आणि जिजाऊंच्या लग्नाची बोलणी सुरू झाली। त्यावेळेला त्यांना स्थळ सांगून आलं भोसल्यांच्या, शहाजी राजांचं। राजा शहाजी सूर्य भोसले पती भले लग्न झाले, लग्न झाले जिजाऊ लक्ष्मी भोसले घराण्यात वरददायिनी महाराष्ट्र वाचविले तिने सर्व देशात, वाचविले तिने सर्व देशात, वाचविले तिने सर्व देशात। आणि मग दिवसामागून दिवस उलटत गेले। राजमाता जिजाऊंना पहिला मुलगा झाला, त्याचं नाव संभाजी ठेवलं गेलं।
वडिलांबरोबर जास्त राहिल्यामुळे बादशाही साखरी करावी लागली. जिजामातेच्या मनात होत, पण वेळ साधता येत नव्हती. शहाजीराजांनी सुद्धा तसं ठरवलं. निजामाच्या त्या वंशजाला शोधून त्यांनी तिथे गादीवर बसवला आणि निजामाच्या नावाने स्वराज्याची पेरणी करायला सुरुवात केली. परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तो प्रयत्न फोल ठरला. पण याच जिजाऊ मासाहेबांनी जे ध्येय घेतलं ते आपल्या मुलामध्ये रुजवलं. दिवसामागून दिवस सरतायत. जिजाऊंना गर्भधारणा झाली. दिवस फार धामधुमीचे होते आणि आमच्या मासाहेबांना तेव्हा डोहाळे लागलेले. आज आमच्या घरातल्या बायकांना डोहाळे लागतात. ते कसले लागतात? जिजामात साहेबांचे डोहाळे आज आपण ऐकणार आहे. आपले डोहाळे काय असतात? बया मला ना माती खावीशी वाटते, चिंचोके खावेसे वाटताय. अहो जरा बर्गर आमचा का बर्गर, अहो जरा पिझ्झा. हे असं खाणं असेल तर येईल का छत्रपती शिवरायांसारखा कर्तबगार मुलगा? इथे महाराष्ट्राला काय तुमच्या घरात पण माती खाणारे असे डोहाळे आपल्या महाराष्ट्राला नकोय. जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे हवे आम्हाला. अगं जिजा, तुला कुठले डोहाळे लागले? तुला काय खावंसं वाटतंय? अगं जरा सांग तरी. सख्या सई दासी या जिजामातेला विचारतायत आणि मग शाहिराला लिहावं असं वाटतं की कुठल्या प्रकारचे डोहाळे होते? जिजाऊंना लागले डोहाळे. आमच्या जिजामा साहेब त्या तान्ह्या शिवबाला, रानत्या शिवबाला घेऊन कुठे कुठे जायच्या तर आयनॉक्स मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमा बघायला जायच्या. हो का माऊली? अरे ज्याला राष्ट्राचा उद्धार करायचा आहे, जगदंबे असा पुत्र तो माझ्या ओटीत घातला. हे करण्यासाठी अगोदर त्याला आपल्या संस्कृतीचं ज्ञान द्यावं लागेल आणि तेव्हा संस्कृतीचं ज्ञान देणाऱ्या एकमेव जागा होत्या ते म्हणजे मंदिरातली भागवत कथा, सांप्रदायिक कीर्तन. आणि या कीर्तनाला आमच्या जिजाऊ मासाहेब त्या दुडू दुडू चालणाऱ्या शिवरायांना घेऊन जाताय. बघा, आईने ठरवलं कधी कुठल्या प्रकारचे संस्कार देते. आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला, मुलाच्या वडिलांना आपण पप्पा म्हणायला शिकवतो. इथूनच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास सुरू होतो. आपल्याकडे वडिलांना अण्णा, बाबा, तात्या, आप्पा किंवा आबा म्हणायची पद्धत आहे. आपल्याला ते डाऊन मार्केट वाटतं. बरोबर आहे ना? नाही नाही, ही परिस्थिती आहे. आता जर मी इथं विचारलं किती जणांना आई म्हणून हाक मारतात तर दुर्दैवानं फार 4-5 हात वरती येते. 4-5 आहे. बाकी सगळे मम्मीवाले आणि टम्मीवाले. संस्कृतीचा ऱ्हास इथून सुरू होतं. कारण राजमाता यांनी, राष्ट्रमाता जिजाऊंनी अगोदरच डोक्यात ठेवलं होतं शिवबाला संस्कृती द्यायची. काय वारसा देणार आहोत आपण? तर मग तो मंदिरात जाताना आमचे शिवराय आईच्या हाताला घट्ट पकडून
त्या मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर तिथं भागवत कथा चालू आहे आणि मग आमचे शिवराय काय करतात? जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन कथा चालू आहे आणि इथं जिजामाता सुद्धा एक निवेदन करतायत कानामध्ये गुरुमंत्र देत आहेत. आई ही सगळ्यात पहिला गुरु जिजामातेनं हे शिकवलं शिवरायांना. स्वराज्याचं बाळकडू इथून सुरुवात झाली. काय सांगताय जिजामाता? शूर सरदार काकर शूर सरदार काकर शौर्य ठेविले तारण शूर सरदार काकर शौर्य ठेविले तारण लढती मराठे मैदानी लढती मराठे मैदानी अनमजेत सुलतान लढती मराठे मैदानी अनमजेत सुलतान. शिवा मराठे सगळे शूर पण त्यांच्या शौर्य घाण पडले तारण पडले. त्याला बादशहांच्या साखळीमध्ये तुम्हाला हे सगळं नष्ट करायचंय थांबवायचंय तुम्हाला हे बदलायचंय. तुम्ही त्यांची साखळी करायची नाही. लहान मुलापासून सांगतायत आमच्या जिजामाता आणि म्हणून तसं करतात गाव शिवरायांसारखा मुलगा जन्माला आला. त्यांची चाकरी देऊया सोडून त्यांची चाकरी देऊया सोडून ऐकतो बाळ शिव कथा नि कीर्तन ऐकतो बाळ शिव कथा नि कीर्तन ऐकतो बाळ शिव कथा नि कीर्तन. रामकृष्णाचं अज्ञान शिवबा ठेवत ध्यानात रामकृष्णाचं अज्ञान शिवबा ठेवत ध्यानात बाळ प्रेरित होऊन म्हणजे बोबड्या स्वरात बाळ प्रेरित होऊन म्हणजे बोबड्या स्वरात. शिवरायांना स्पष्ट बोलता येत नाही पण ते बाळ इतकं प्रेरित झाले की शिवबा श्रीरामांनी जसं इथं रयतेसाठी इथल्या प्रजेसाठी आपला आयुष्याचा गाळा पूर्णपणे वाहून घेतला त्या कृष्णाने जसं पांडवांना गीता सांगितली आणि इथं धर्मराज्य स्थापन केलं त्या अभिमन्यूचे त्या रामकृष्णाचे तुम्ही वंशज आहात. तुम्हाला त्यांच्याच प्रमाणे वागायचं. आणि मग बाळ प्रेरित झालं आणि मग बाळ कोबड्या स्वरामध्ये काय बोलतोय? महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन. आमच्या राजाला स्पष्ट बोलता येत नाही पण स्वराज्य हा शब्द या वयामध्ये जिजाऊ मासाहेबांनी शिकवला. म्हणून मी मगाशी म्हणलं ना तुमच्या मुलींना मुलांना रील स्टार बनवायचं की छत्रपती शिवरायांसारखा कर्तबगार एखादा मुलगा आपल्या या देशासाठी द्यायचा आहे हे पूर्णपणे स्त्रीच्या हातात आहे. त्यांच्या पण हातात आहे पण जास्त वेळ मुलं तुमच्या हातात असतात. त्यामुळे ते तुमच्या सगळ्या संस्कारांवर आहे. महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन
2 दिवसापूर्वी लिहिलंय. चाल त्याची पारंपरिक आहे. ऑलरेडी एक गीत या चालीमध्ये आहे आणि म्हणून शाहिराला शेवटच्या कडव्यात तुम्हाला सर्वांना संबोधित करावं असं वाटतं. तुम्हाला विनवणी करावीशी वाटते की राजमाताची जागोन जसं घडवलं शिवबाच तुम्ही जाऊ झाले की जनतेच्या सवारच. राजमाताची जागोन जसं घडवलं शिवबाच तुम्ही जाऊ झाले की जनतेच्या सवारच. योग्य संस्कार मुलांना देऊन योग्य संस्कार मुलांना देऊन मग शिवाजी राजा काय म्हणतात. जिजाऊ साहेब सांगतायत स्वातंत्र्याचे बाळ कडू पाजले त्यांनी शिवबासाठी. हिंदवीर राज्याचा ताबे घ्यावा वध्यासाठी. वाट्याचे बोल ऐकली तो काळा ऐका वजना विसरून यमने काढतात आणि सर्व बहुमनात वाचवेर मीच बहुमनात आणि म्हणून त्या जिजाऊ साहेबांचा गुणगान गाताना शाहिराला म्हणावं वाटतं की जगदंब दैवी गुरु मम